रसिको नमस्कार. रेडिओ मराठी तरंगतर्फे ज्येष्ठ संगीतकार आणि भावगीत गायक पंडित सुरेंद्रनाथ मंगेशकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांच्या सांगीतिक कार्याचा आढावा घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. 26 ऑक्टोबर 1937 ला पंडित दीनानाथ मंगेशकरांचं हे सर्वात धाकटं अपत्य म्हणजे शेंडेफळ. म्हणून त्यांना बाळ असं सुद्धा आवडीनं म्हटलं जायचं आणि कालांतरानं या बाळचे ते बाळासाहेब झाले. खरोखरच मंगेशकर कुटुंबीय म्हणजे अभिजात संगीतामधलं एक खरंच स्वप्न पण सत्यात उतरलेलं. कारण एकाच कुटुंबातल्या 4-5 व्यक्तींनी संगीतामध्ये योगदान देणं हे जगामधलं केवळ आगळं वेगळं उदाहरण असेल. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात रा सोमय्याजी यांचं गणेश वंदना. यमंत रागामधली ही चाल पंडितजींनी अतिशय सुंदर बांधलेली आहे आणि लतादीदींचा स्वर. तुझ मागतो मी आता, मागतो आता, तुझ मागतो मी आता, मागतो आता, मज द्यावे एकदंता. तुझ मागतो मी आता, मागतो मी आता, तुझ मागतो मी आता. तुझे ठाई माझी भक्ती, तुझे ठाई माझी भक्ती, विरुठावी गणपती. तुझे ठाई ज्याची प्रीती, त्याची घडावी संगती, संगती त्याची घडावी संगती. सर्वाभूती लीन व्हावे, तुझ शरण 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 आलो पतित मी जाण, पतित जाण आलो पतित मी जाण. तुझा अपराधी मी खरा, तुझा अपराधी मी खरा, आहे इक्षुचा पधरा. माझी येऊ दे करुणा, तुझ लागी गजानना, गजानना तुझ लागी गजानना, गजानना मज द्यावे एकदंता. तुझ मागतो मी आता, मागतो मी आता, तुझ मागतो मी आता. साधारण 4-4.5 वर्षाचे असताना पंडितजींचं पितृछत्र हरपलं आणि प्रत्येक प्रतिभावानाच्या आयुष्यात जसा संघर्ष असतो तसाही त्यांच्या आयुष्यात संघर्ष सुरू झाला. सुरांचं ज्ञान हे पंडितजींना अभिजात असल्यामुळं ते आपोआपच त्यांच्यामध्ये आलं होतं. उस्ताद आमिर खान आणि सलील चौधरी यांच्याकडे संगीताच्या काही प्राथमिक शिक्षणानंतर
पंडितजींनी आपली कारकीर्द सुरू केली. अर्थातच या कारकिर्दीसाठी त्यांना पंडित दीनानाथ मंगेशकर यांचा सांगीतिक वारसा हा गुरुस्थानी होताच. साधारण 1955 साली आणि त्यांच्या वयाच्या 18-19 वर्षे बहारा तांबे यांच्या गीताला पंडितजींनी अतिशय अप्रतिम चाल लावली आणि ते गाणं होतं तिन्ही सांजा सखे मिळाल्या. या गाण्याबद्दलच्या आठवणी प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच ऐकूयात. आणि हे गीत लता दीदींनी गायलेलं आहे. आणि या गाण्याविषयी जरा सांगा. या गाण्याचं विलक्षण कथा आहे. आम्ही पन्हाळ्याला होतो आणि संध्याकाळचा वेळ असा एकटा चालत निघायचा. त्यामुळे पाय चांगला होता म्हणजे चालण्यात पण चांगला होता आणि खूप त्या रस्त्याला पाचोळा पडलेला असायचा. त्या पाचोळ्यात तर पाय वाजवत वाजवत चालवणं हे आवडीच हे करायचा प्रकार बी बरोबर संध्याकाळी 5:30-6च्या सुमाराला. त्यात थोडं आभाळ दाटलं पाहिजे. फार ते असं वातावरण उल्हासित नको, थोडं उदास पाहिजे. संध्याकाळी उदास नसते. त्या साचाचा बेचाड तिकडं परळा लहान गाव आहे अतिशय. जरी गड मोठं असला तरी गाव फार लहान आहे. तिथं शालिवान शताच्या काळातला एक दगड आहे ज्याच्या अंगावरती लेडी आली. म्हणजे चांगला खोदलेला आहे तो. थोडं काय लेण्यातला मोठा आहे. 4 एवढा 6.5 फुटाचा आहे तो. त्याने त्या 3 दरवाज्यावरती ठेवलेला आहे. आज स्मशानाचं ते स्मशान आहे. तो दगड आहे, त्या दगडावर कलेवर ठेवायचं माणसाचं. अरे पण गाव इतकं छोटं की हे जाळण्याचा प्रसंग वर्षात एखादा किंवा दुसरा यायचा. एरवी तो दगड स्वच्छ असायचा पावसाने. मला तो दगड फार आवडायचा बसायला. दगडावर बसला की समोर दरी, पुढं डोंगराच्या रांगा, क्षितिज, आकाश, संध्याकाळचं आकाश. एक दिवस जाऊन चालत चालत त्या दगडावर बसलो. त्या दगडावर बसला एका माणसाला भीती वाटली. त्या दगडावर बसू नका. का? आता स्मशान आहे. काय झालं? त्याने घाबरून विचार तुम्ही कोण आहात? म्हणजे मी तुम्हाला कोण वाटतोय? हे माझ्या उत्तरात तो एवढा घाबरला की तो निघारच गेला. आणि मी मृत्यू, स्मशान, जाणं ह्या विचारात होतो. घाबरत तर नाही कधीच स्मशानाला वगैरे. आणि समोर असं वाटलं की एक पिवळी घागर अशी उठली माझ्यापुढे आणि सूर्यास्त झाला. सगळे ते निळा डोंगर, तो ती पंचगंगा नदी दिसते. असं वाटलं की व्यवस्थ उडवत उडवत सूर्यदेव आला. हळदीचे आणि भंडाऱ्याचे असे डोंगर उसळत आहेत. आणि नाही डोंगर उसळत नाही, यमन रागच उसळत माझ्याकडे आला. आणि हे चाल सुचली तिने सांज सगळं मिळाला. काव्य कळत होतं का? बिलकुल नाही. तिने सांजा फक्त कळत होता, सांजा कळत होता आणि सखी कळत होती, एवढंच कळत होत. चाल लावली आणि याने दिदीला ऐकवली. दिदीला आवडली, द्वारी मुद्रित झाली.
गंध जसा सुमनात रस जसा बघया द्राक्षात पाणी जसे मोत्यात पाणी जसे मोत्यात मनोहर वर्ण सुवर्णात मनोहर वर्ण सुवर्णात हृदयी मी साठवी तुझ तसा जीवित तो मदना तिनी कांदा सखे मिळाल्या देवतन तुला तिनी कांदा सखे मिळाल्या. हृदयनाथ हे नाव जसं लिहिण्याला अवघड आहे तसंच पंडितजींनी बांधलेल्या चाली सुद्धा ह्या तेवढ्याच अवघड आणि क्लिष्ट आहेत हे खुद्द लता दिदी आणि आशाताईंनी पण सांगितले की बाळच्या गाण्यांच्या चाली ह्या आमच्यासाठी खूपच आव्हान असतं आणि त्यांच्या गायकीचा कस लागणार असतं. ऐकूयात सुरेश भट यांनी लिहिलेलं आणि आशाताईंनी गायलेलं हे अवीट चालीमधलं गाणं. तरुण आहे रात्र अजूनी तरुण आहे रात्र अजूनी राजसा निजला
बघ तुला पुसतोच आहे, बघ तुला पुसतोच आहे, पश्चिमेचा गारवारा, बघ तुला पुसतोच आहे, पश्चिमेचा गारवारा, रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलाच का रे, तरुण आहे रात्र उसळते हृदयात माझ्या अमृताच्या धुंदलाटा, उसळते हृदयात माझ्या अमृताच्या धुंदलाटा, तू किनाऱ्यासारखा पण कोरडा उरलास का रे, राजसा निजलास का रे, तरुण आहे रात्र अजूनी, राजसा निजलास का रे. एक संगीतकार म्हणून पंडितजींनी आपला ठसा संगीताच्या अनेक भागांमध्ये उतरवला. जसं अभंग असतील, भावगीतं असतील, भक्तिगीतं असतील, लोकगीतं असतील, याच्यावर तर उमटवलाच आहेच. त्याचबरोबर 50च्या आसपास मराठी चित्रपट देऊन सुद्धा त्यांनी चित्रपट सेवेची अमूलाग्र अशी सेवा केली आहे. यामध्ये नावं घ्यावी अशी उंबरठा आहे, निवडुंग आहे, चानी, जैत रे जैत, एक से बढ़कर एक चित्रपट त्यांनी दिले. 1977 सालचा जैत रे जैत हा चित्रपट जब्बार पटेल दिग्दर्शित म्हणजे त्या काळातला रसिकांचा अतिशय एक आवडता चित्रपट होता. मराठी संगीताचा आणि गीतांचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या चित्रपटाकडे पाहिलं जातं. या चित्रपटातली गाणी लिहिली होती ना. धो. महानोर यांनी आणि अर्थातच या गीतांवर ग्रामीण आणि शेतकरी संस्कृतीचा बऱ्यापैकी प्रभाव होता आणि या गीतांनाही संगीत हे तशाच पद्धतीचं देण्याचं पंडितजींनी कबूल केलं होतं. पंडितजींचा काही काळ थाळनेर या खानदेशातल्या विभागात गेल्यामुळे तिथल्या आदिवासी लोकगीतांचा पंडितजींचा अभ्यास खूप होता आणि या अभ्यासाला अनुसरून त्यांनी जैत रे जैत या चित्रपटाला या लोकगीतांवर आधारित संगीत दिलेलं आहे. ऐकूयात त्यातलंच आशा भोसले आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं जांभूळ पिकल्या झाडाखाली हे गीत. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी, जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी, ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी, वेंधळ येड पाय कुणाचं, वेंधळ येड पाय कुणाचं, चिम्मा फुगडी झालजी, जिम्मा झालजी फुगडी फुगडी झालजी, जिम्मा फुगडी झालजी, जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. समिंदराचं भरलं गाणं, उधाण वार आलजी,
जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी आहा, ढोल वाजजी वाजजी ढोल वाजवी ढोल कोणाचा वाजजी जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कोणाचा वाजजी मोडून गेल्या जुनाट वाटा हा बोभाटा झाला जी मोडून गेल्या जुनाट वाटा हा बोभाटा झाला जी चोची मंदी चोच टाकूनी दान उष्ट झालं जी हा हा उष्ट झालजी उष्ट उष्ट झालजी दाण उष्ट झालजी जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी जांभळीच्या झाडाखाली कोयड बोल बोलजी जांभळीच्या झाडाखाली कोयड बोल बोलजी जांभळीचं मन थोडं पिकून पिवळं झालंजी हा हा ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी आहा, ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी हा हा ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी साधारण 50-55 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पंडितजींनी अनेक ज्येष्ठ गीतकारांच्या गीतांना चाली लावल्या. यामध्ये वसंत बापट असतील, सुरेश भट असतील, शांता शेळके असतील, नादो महाराव असतील, भा. तांबे, मंगेश पाडगावकर यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्यात मंगेश पाडगावकर आणि हृदयनाथ मंगेशकर आणि श्रीनिवास खळे या तिघांच्या त्रिवेणी संगमानं तयार झालेलं लाजून हसणे हे गाणं तर गेल्या 2-3 पिढ्या असंच हसत हसत गातायत. ऐकूयात हे गीत. लाजून हसणे अन हसून हे पहाणे लाजून हसणे अन हसून हे पहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे डोळ्यात पापण्यांचा का सांग भार व्हावा डोळ्यात पापण्यांचा का सांग भार व्हावा मिटतात पापण्यांका चंद्रही दिसावा मिटतात पापण्यांका चंद्रही दिसावा
धनुष्यजाच्या त्याला कसे कळावे हाती धनुष्यजाच्या त्याला कसे कळावे हृदयात बाण जाता त्यालाच दुःख ठावे तिरपा कटाक्ष फुळा तिरपा कटाक्ष फुळा आम्ही इथे दिवाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे जाता समोरुनी तू उगवे टपोर तारा जाता समोरुनी तू उगवे टपोर तारा देशातून फुलांचा आणि सुगंध वारा देशातून फुलांचा आणि सुगंध वारा रात्रीत चांदण्याचे रात्रीत चांदण्याचे सुचते सुरेल गाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे लाजून हसणे हसून हे पहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. या मराठी भावगीताबरोबरच पंडितजींनी त्या फुलाच्या गुंधकोशी मानसीचा चित्रकारत्व इत्यादी भावस्पर्शी गीतं पण रसिकांसाठी दिली आणि त्यामुळं ते भावगंधर्व म्हणूनही गणले जातात. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जसं त्यांनी आपलं नाव कमवलं त्याचबरोबर काही निवडक हिंदी चित्रपटांसाठी सुद्धा त्यांनी संगीत दिलं. यामध्ये माया मेमसाब असेल, लेकिन असेल, सुबह असेल आणि उंबरठामधलंच मराठी ट्रान्सलेशन केलेला हा सुबह चित्रपट, त्यानंतर मशाल, धनवान अशा काही हिंदी चित्रपटांना पण त्यांनी संगीत दिलं. त्याचबरोबर आपल्या संगीत दिग्दर्शनाखाली पंडितजी लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर, देवकी पंडित, किशोरताई, महेंद्र कपूर, अरुण दाते इत्यादी गायकांबरोबर पण त्यांनी चांगली कामं केली. त्यातच एक छान गीत किशोर आमोणकर यांनी गायलेलं हे श्याम सुंदर.
रवले मी कसे माझ चार रे कुठे घनवणी हे श्याम सुंदर राजसा मनमोहना विनवणी सांगते तुझा जाऊ दे मला पाये तुम्ही हे श्याम सुंदर पावरीचा सूर भिडला माझ्याशी माझा विसर पडला पावरीचा सूर भिडला माझ्याशी माझा विसर पडला नकळता पाऊले मामा राहिले इथे धावळ कोणी हे श्याम सुंदर राजसा मनमोहना विनवणी सांगते तुझा जाऊ दे मला तर तुम्ही हे श्याम सुंदर पान जाळी सळसळे का धिवविती रे लाख शंका पान जाळी सळसळे का धिवविती रे लाख शंका धरे धरे दावरे मन संगती सखी नाच्या कोणी हे श्याम सुंदर राजसा मनमोहना विनवणी सांगते तुझा जाऊ दे मला बरे तुम्ही हे श्याम सुंदर या भावगीत भक्तिगीतांबरोबरच हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेल्या अनवट भावपूर्ण चालींमुळेच मराठीमधले आद्य कवी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्याही काही रचना, त्याचबरोबर काही अमराठी जगतातही गालिबच्या गझला, संत सुरदास, संत मीराबाई, त्याचबरोबर भगवद्गीतेतील काही श्लोक ही पंडितजींनी आपल्या कारकिर्दीमध्ये स्वरबद्ध केली आहेत.
55-60 वर्षाच्या या योगदानाबद्दल 50 मराठी, 20 हिंदीपेक्षा जास्त, 100पेक्षा जास्त अल्बम आणि 500 मराठी आणि 200च्या आसपास गीतांची निर्मिती केल्यामुळे या संगीत महर्षीला 1999चं नॅशनल फिल्म अवॉर्ड, 2009 मध्ये पद्मश्री आणि 2015चा संगीत नाट्य अकादमी पुरस्कार देण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचा विशेष जिव्हाळा होता, म्हणून सावरकरांची त्यांनी देशप्रेमानं ओतप्रोत भरलेली ने माझ सीने आणि जयस्तुते ही राष्ट्रभक्तीने प्रेरित अशी गीतही संगीतबद्ध केली. असा हा हरहुन्नरी बहुयामी गायक, निरूपणकार रसिकांच्या हृदयात स्थान न मिळवेल तरच नवल. या अभिजात व्यक्तिमत्वास रेडिओ मराठी तरंगतर्फे पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करून आपला निरोप घेतो आणि जाता जाता त्यांच्याच अतिशय कोमल आवाजातलं त्या फुलांच्या गंधकुशी हे सूर्यकांत खांडेकर लिखित गीत ऐकूयात. धन्यवाद. त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का, त्या प्रकाशी तारकांच्या ओठीसी तू तेज का, त्या नभांच्या नीलरंगी होनिया गीतकार, गात वायूच्या स्वराने सांग तू आहेस का, त्या फुलांच्या गंधकोशी. मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का, वादळाच्या सागराचे घोरते तू रूप का, जीवनिया वर्षणारा तू कृपेचा मेघकार, आसमंती नाचणारी तू विजेची रेघकार, त्या फुलांच्या गंधकोशी. जीवनी संजीवनी तू माऊली ते दूध का, जीवनी संजीवनी तू माऊली ते दूध का, कष्टणाऱ्या बांधवांच्या रंगतीने चाकका, मूर्त तू मानवयकारी बालकांचे हास्यकार, या इथे अन त्या तिथे रे सांग तू आहेस का, त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का, त्या फुलांच्या